नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वागिरे, थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC सिंधुदुर्ग. मित्रांनो, लास्ट व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, त्यासाठी तुमचे सर्वांचे आभार. आणि तुमच्या सर्वांचा एकच प्रश्न होता की सर कट ऑफ काय राहील, कट ऑफ काय राहील. तर तुमचा जो निकाल लागला आहे त्याला जर आपण फायनल निकाल कन्सिडर केला आणि तुम्हाला कट ऑफ जाणूनच घ्यायचा आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तो आपला लास्ट इयरचा कट ऑफ होता. कॅटेगरी वाईज दिलेला आहे की त्या ज्या विद्यार्थी म्हणजे मार्क्स त्या विद्यार्थ्याचे, त्यानंतर त्याचा एआर आणि त्याचा SML दिलेला आहे. तर हे लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे इन महाराष्ट्र एखाद्या GMCमध्ये कॅटेगरी वाईज. तर हा कट ऑफ होता लास्ट इयर. आणि पण मित्रांनो, ह्या कट ऑफवरून तुम्ही सध्या अंदाजा नका लावू की आपल्याला एवढे मार्क्स आणि एवढा रँक आहे, आपल्याला हे GMC भेटल की नाही भेटल किंवा भेटणार नाही असं प्रश्न येत असेल तर हे बघा, अजून सध्या NTA काही त्यांचा जो निकाल आहे तो पारदर्शी निकाल लावलेला नाही. जो ऑलरेडी निकाल आहे त्यात खूप चुका आहे, त्यात त्रुटी खूप, आणि त्याच्यावर भरपूर ठिकाणी केस पडत आहे. आणि एक शक्यता आहे की एक नवीन निकाल जो रिइव्हॅल्युएशन करून एक नवीन निकाल येण्याची शक्यता आहे. आणि त्यात तुमचा जो रँक आहे तो वर जाईल. म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत ते तर तसेच राहील जे समजा OMR नुसार, पण तुमची जी रँक आहे ती थोडी वर सरकल. आणि त्यामुळं तो भरपूर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि तुम्ही जी मेहनत केलेली आहे त्याचं फळ तुम्हाला भेटेल. आणि त्यामुळं अजून तर एवढं काही टेन्शन घेण्याची गोष्ट नाही. आणि जेव्हा कधी तुमचा जो निकाल लागला तेव्हा तुम्ही कम्पेअर करून बघा, तेव्हा जी नवीन तुमची रँक येईल तेव्हा कम्पेअर करून बघा आपली रँक लास्ट इयरपेक्षा थोडी वर आहे का नाही. आणि म्हणजे लास्ट इयर जी रँक लागली होती ना त्यामध्ये समजा +500 किंवा -500 एवढाच फरक पडेल. पण हा जो निकाल समजा लागलेला आहे त्याच्या हिशोबाने जर आपल्याला कट ऑफ काढायचा आहे तर तो 60 मार्कांनी जास्त आहे लास्ट इयरपेक्षा. आणि ॲक्च्युली तो किती असायला पाहिजे आता, +20 -20 एवढा तर राहतो. समजा 20 मार्कांनी 620च्या वर भेटून गेला असतं GMC यावर्षी, पण ते ग्रेस मार्क आल्यामुळे तुमचा जो कट ऑफ आहे तो खूप वाढलेला आहे. आता बघू आपण नवीन निकाल आल्यावर, तर तो मला असं वाटतं की तुमचे मार्क्स वर सर्कल, तुमचे जे एअर आहे ती वर सर्कल आणि तुमचे मार्क्स तर कॉन्स्टंट राहतील. आणि आता अशा विद्यार्थ्यांचं येतो की नेमकं हा निकाल लागून कोणते विद्यार्थी ॲक्च्युली सेफ आहेत. बघा, ज्यांचे OMR नुसार 640+ येत आहे मार्क, OMR नुसार विदाऊट ग्रेस वगैरे, तर ते विद्यार्थी सध्या तरी सेफ आहे, कम्प्लिटली सेफ विद्यार्थी आहे. कारण की 38,000च्या आसपास त्यांची रँक आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात 39,000च्या वर जेवढे विद्यार्थी तेवढे GMCला लागतात, त्याच्यात +500 -500 होत असतात. पण ज्या विद्यार्थ्यांचे 640च्या आसपास मार्क्स आहे तर ते विद्यार्थी सध्या कम्प्लीट सेफ झोनमध्ये. आणि आता प्रश्न येतो अशा विद्यार्थ्यांचा जे 640च्या खाली आहे. तर त्यात काही असे विद्यार्थी आहे ज्यांना OMR नुसार कमी मार्क्स येत होते, पण ग्रेस मार्क आल्यावर त्यांचे मार्क्स 640च्या वर किंवा 650च्या वर आलेत. तर ते विद्यार्थी थोडे रिस्क झोनमध्ये की रिएव्हॅल्युएशन केल्यानंतर मार्कची संख्या काहीतरी कमी होईल, त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना सध्या तरी थोडं रिस्क झोनमध्येच येते. आणि काही आता विद्यार्थी येतात जे 640च्या खाली, जनरल कॅटेगरीबद्दल बोलते, तर ते विद्यार्थी देखील सध्याचा जो सिनॅरिओ बघितला आहे, म्हणजे तुमचा जो सध्या लागलेला निकाल आहे त्यालाच कन्सिडर केलं तर 640च्या खालचे जे विद्यार्थी आहे जनरल कॅटेगरीचे ते सुद्धा रिस्क झोनमध्ये. तर आणि मी सर्वांना सांगतो की एवढं काही टेन्शन वगैरे घेऊ नका. नवीन निकाल आला ना तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल क्लिअरिटी कळेल की काय काय चुका होत्या आणि किती मार्क्स ॲक्च्युअली विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्यामुळे सध्या तर काही जजमेंट म्हणजे कन्सिडर करू नका तुम्ही की आपल्याला GMC भेटणारच नाही वगैरे. मी म्हणतो सर्वांनी वाट बघा नवीन निकालाची, आणि नवीन निकाल आल्यावर कम्पेअर करा आपल्या लास्ट इयर ॲडमिटेड कॅन्डिडेट कितीवर होता आणि आपला सध्याचा तुमचा जो रँक आहे त्याच्याशी. आणि काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर SML काय असतं किंवा जे काही काउन्सिलिंग वगैरे काय. तर मित्रांनो, मी यावर सेपरेट व्हिडिओ बनवेल काउन्सिलिंगवर, पण तरी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगून देतो. स्टेट मेरिट लिस्ट म्हणून एक कन्सेप्ट असतो, म्हणजे तुमचं ॲक्च्युली जे सीट असतात ना तर ते 2 कोटामध्ये अलॉट होत असतात. एक ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा. ऑल इंडिया कोटाचे असतात 50% सीट रिझर्व्ह असतात आणि स्टेट कोटासाठी 85%. तर ते जे 50% सीट आहे ना ते तुम्ही ऑल इंडिया कोटा थ्रू ॲडमिशन घेऊ शकता.
कोणत्या पण स्टेटमध्ये ते 50%साठी ऑल इंडिया कोटा असतो आणि प्रत्येक स्टेटमध्ये जर तुम्हाला समजा तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहताय आणि तुम्हाला त्याच स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर तुम्ही स्टेट कोटामधून घेता 85% सीट्ससाठी. म्हणजे तुम्हाला ते सीट्स रिझर्व असते त्या स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ती SML असते जेव्हा स्टेट काउन्सिलिंग स्टार्ट होते तेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन होतं, तेव्हा तुम्हाला कळतं आपल्या महाराष्ट्रातून रँक येतो, त्यालाच आपण स्टेट मेरिट लिस्ट म्हणतो. तर त्याच्यात देखील खूप म्हणजे खूप अवलंबून आहे की तुम्हाला सीट भेटेल की नाही. ॲक्च्युली स्टेट कोटाचं सीट अलॉटमेंट असतं ते SMLवरच असतं आणि म्हणून जो कट ऑफ वगैरे तो असतो तो ॲक्च्युली SMLवरच असतो. रँकवर पण आपण सांगू शकतो की थोडंफार अंदाजा सांगू शकतो, पण SMLवर एकदम म्हणजे एकदम करेक्ट सांगता येईल आपल्याला कट ऑफ काय असेल ते. आणि काही जण म्हणतात की महाराष्ट्रात देखील विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले बघा. तर अजून NTA त्याचं काही क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही की महाराष्ट्रात आले म्हणून, म्हणजे आलेले आहे पण NTA ॲक्सेप्ट नाही केलेले. पण जर अशी गोष्ट असेल तर NTA याचा खूप मोठा धोका आहे, कारण की त्यांनी जे त्यांचं प्रेस रिलीज केलं होतं त्यांनी फक्त छत्तीसगड, हरियाणा, त्यानंतर आपली दिल्ली याच जागेंचं मेन्शन केलं होतं. आणि जर बाकीच्या स्टेटमध्ये जरी झालं असेल तर आता ते किती प्रमाणात आहे त्याचा काही अंदाज अजून तरी लागलेला नाही. जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला कळवतोच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या इतर नीट ॲस्पिरंट्सला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.